त्यांच्या बाळाला काहीतरी व्हावं, त्यांचं वाईट व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. मी का असं करेन? त्यांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करेन मी. उलट त्या प्रेग्नेंट आहेत म्हणून खूप खुश होते मी. आपल्या घरी बाळ येणार आहे म्हणून खूप आनंद झालाय मला. मी का करेन असं? आणि हे बघ, मी चांगलं ओळखतो तुला. तू असा कोणाबद्दल विचार करूच शकत नाही. हे बघ, तू शांत हो, जास्त विचार करू नकोस या गोष्टीचा. पण हे सगळं डॉक्टर आणि सगळं. डॉक्टर, उर्मिला कशी आहे? डॉक्टर बाळ ठीक आहे ना? कशी आमची उर्मिला? हो हो हो, बाळ आणि आई दोघेही थोडक्यात बचावलेत. हे बघा, तुमचं नशीब चांगलं म्हणायचं, नाही तर गंभीर दुखापत होऊन बाळ जाण्याची शक्यता होती. म्हणजे तसं काळजीचं कारण नाही ना, काही धोका नाही आहे ना? दोघेही धोक्याबाहेर आहेत, पण आता त्यांना खूप जपावं लागेल. मी काही औषधं लिहून देतो, ती त्यांना वेळेवर द्या. आता पेशंटला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, तुमचे मनापासून आभार. अहो, मी माझं काम केलं, बाकी काही नाही. देवच पावला का बाई? देवा, कृपा झाली रे बाबा तुझी. इंद्रा सर आणि तनिषा मॅडमला मी गोट्या, हे गोट्या, गोट्या, हे गोट्या, काय कसले तंद्रीत आहेस?